एक काळ असा होता जेव्हा भारतातील लाखो लोकांसाठी सहारा म्हणजे विश्वास होता. गावागावात सहाराचे एजंट्स फिरायचे. लोक त्यांच्या हातात आयुष्यभराची बचत द्यायचे. क्रिकेट टीमवर सहाराचं नाव होतं. बॉलिवूड त्यांच्या पार्ट्यांमध्ये झळकत होतं. राजकारणी त्यांच्यासोबत दिसत होते. आणि त्या साम्राज्याचा राजा होता सुब्रत रॉय. पण मग अचानक देशातील सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटक करण्याचे आदेश दिले. एक बिझनेसमॅन ज्याच्याकडे हजारो कोटींचं एम्पायर होतं, तोच माणूस जेलमध्ये पोहोचला. आजही भारतात लोक विचारतात, सुब्रत रॉय विजनरी होते की भारतातील सर्वात मोठ्या फायनान्शियल मिस्ट्रीचे मास्टर माइंड? सुब्रत रॉय यांचा जन्म 1948 मध्ये बिहारमधील अररिया येथे झाला. साध्या कुटुंबातून आलेल्या सुब्रत रॉय यांनी सुरुवातीला छोटे व्यवसाय केले. पण 1978 मध्ये त्यांनी एक स्ट्रगलिंग कंपनी घेतली, सहारा फायनान्स. त्या काळात भारतात बँकिंग सिस्टम गावांपर्यंत पोहोचलेली नव्हती. लोकांकडे पैसे होते पण बँक्सवर विश्वास नव्हता. आणि इथेच सुब्रत रॉय यांनी भारतातील सर्वात पॉवरफुल बिझनेस मॉडेल तयार केलं. त्यांनी गावोगावी एजंट्स पाठवले. दररोज थोडे पैसे जमा करा, भविष्यात मोठी रक्कम मिळवा. गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना ही आयडिया खूप आवडली. सहाराची सर्वात डेंजरस ताकद होती इमोशनल ट्रस्ट. बँक्समध्ये लोकांना पेपरवर्क आणि फॉर्मल रूल्स दिसायचे, पण सहारा एजंट्स लोकांच्या घरात बसायचे, चहा प्यायचे, फॅमिलीशी बोलायचे. लोकांना वाटायचं हा आपलाच माणूस आहे. काही गावांमध्ये लोक बँकपेक्षा सहारा एजंट्सवर जास्त विश्वास ठेवायचे. आणि हळूहळू संपूर्ण भारतात सहाराचं जाळं पसरलं. 1990 आणि 2000च्या दशकात सहारा ग्रुप एक फायनान्शियल जायंट बनलं. रिअल इस्टेट, एअरलाइन्स, मीडिया, एंटरटेनमेंट, हॉटेल्स, सर्वत्र सहारा. कंपनीकडे लाखो एजंट्स होते. असं म्हटलं जायचं की इंडियन रेल्वेज नंतर सर्वात जास्त रोजगार देणारी प्रायव्हेट कंपनी म्हणजे सहारा. सुब्रत रॉय यांना लोक सहारा श्री म्हणू लागले. सहारामध्ये एम्प्लॉईजना वर्कर्स नाही तर परिवार मेंबर्स म्हटलं जायचं. त्यांच्या मीटिंग्समध्ये हजारो लोक एकत्र बसून सहारा अँथम गायचे. काही फॉर्मर एम्प्लॉईजच्या मते त्या इव्हेंट्स एखाद्या कॉर्पोरेट मीटिंगपेक्षा कल्ट गॅदरिंग सारख्या वाटायच्या. सहाराची ताकद फक्त बिझनेसपर्यंत मर्यादित नव्हती. बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटर्स, पॉलिटिशियन्स सगळे सहारासोबत दिसायचे. इंडियन क्रिकेट टीमच्या जर्सीवर सहाराचा लोगो झळकत होता. लखनौमधील सहारा शहरला लोक मिनी दुबई म्हणायचे. लोकांमध्ये एक थिअरी खूप फेमस होती की सहाराचे पॉलिटिकल कनेक्शन्स खूप पॉवरफुल होते. कारण कंपनीवर प्रश्न अनेक वर्षे उपस्थित होत होते, तरीही सहारा वेगाने वाढत राहिली. काही क्रिटिक्स म्हणायचे, जर ही छोटी कंपनी असती तर तिच्यावर खूप आधी ॲक्शन झाला असता. जरी हे पूर्णपणे सिद्ध झालेलं नसले तरी हा अँगल आजही चर्चेत असतो. सुब्रत रॉय यांनी लंडनमधील 2 आयकॉनिक लक्झरी हॉटेल्स विकत घेतले होते, ग्रोव्हनर हाऊस, प्लाझा हॉटेल. त्या काळात हा डील भारतीय बिझनेस हिस्ट्रीमधील सर्वात एक्सपेन्सिव्ह ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट्सपैकी एक मानला गेला. पण प्रत्येक साम्राज्याच्या मागे काही सिक्रेट्स लपलेले असतात. 2009 मध्ये सेबीने सहारावर मोठे आरोप केले. सेबीचं म्हणणं होतं की सहाराने करोडो लोकांकडून हजारो कोटी रुपये जमा केले, पण त्या पैशांचे रेकॉर्ड्स आणि इन्व्हेस्टर डिटेल्स क्लिअर नव्हते. त्या काळात भारतात कॅश इकॉनॉमी खूप मोठी होती. KYC रूल्स वीक होते. लोक कॅशमध्ये पैसे जमा करायचे. काही क्रिटिक्स आणि ॲनालिस्ट्स यांनी आरोप केले की सहारा अलिजेडली अनऑफिशियल मनी पार्किंग सिस्टम म्हणून वापरली जात होती. म्हणजे काही लोक अनअकाउंटेड कॅश सहारा स्कीम्समध्ये टाकत होते, अशी थिअरी होती. जेव्हा सेबीने इन्व्हेस्टर्सचे रेकॉर्ड्स व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक ॲड्रेसेस मॅच झाले नाहीत. काही इन्व्हेस्टर्स ट्रेस झाले नाहीत. काही फॉर्म्सवर एकाच हँडरायटिंग असल्याचे आरोप झाले. आणि इथूनच सुरू झाली भारतातील सर्वात मोठ्या फायनान्शियल मिस्टरीजपैकी एक. पण दुसरी साईड एक वेगळाच प्रश्न विचारते. जर इन्व्हेस्टर्स फेक होते तर एवढे लोक पैसे मागायला का आले?
जेव्हा सहारा संकटात आली, हजारो लोक मीडियासमोर रडताना दिसले. एजंट्स प्रोटेस्ट्स करत होते. काही सपोर्टर्स म्हणाले, ग्रामीण भारतात डॉक्युमेंट्स वीक असणं कॉमन आहे, ॲड्रेसेस बदलले असतील, लोक इलिटरेट होते. आजही हा प्रश्न पूर्णपणे क्लिअर झालेला नाही. 2012 मध्ये सुप्रीम कोर्टने सहाराला इन्व्हेस्टर्सचे पैसे परत करण्याचे आदेश दिले. रक्कम होती जवळपास 24,000 कोटी रुपये. सुब्रत रॉय यांनी सांगितलं, आम्ही कोणताही फ्रॉड केलेला नाही. पण कोर्ट समाधानी नव्हतं आणि मग 2014 मध्ये संपूर्ण देश हादरला. सुब्रत रॉय यांना अटक झाली. एकेकाळी हजारो कोटींचं एम्पायर चालवणारा माणूस आता जेलमध्ये होता. काही फॉर्मर एम्प्लॉईजच्या मते सहारामध्ये लॉयल्टी कल्चर खूप इंटेन्स होतं. एम्प्लॉईजवर टार्गेट्स आणि कलेक्शन प्रेशर असायचा. काही लोकांच्या मते टार्गेट पूर्ण न झाल्यास प्रेशर वाढायचा, सिनियर मॅनेजमेंटची भीती वाटायची, कंपनी आयडेंटिटी पर्सनल लाईफचा भाग बनली होती. म्हणून कोलॅप्सनंतर अनेक एजंट्स फायनान्शियली आणि इमोशनली तुटले. सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे जेलमध्ये असतानाही सुब्रत रॉय बिझनेस डील्स मॅनेज करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांना काही काळ परोल देखील मिळाली होती. सुब्रत रॉय यांची स्टोरी आजही पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट नाही. काहींसाठी ते विजनरी होते, ज्यांनी ग्रामीण भारतातील लोकांना सेव्हिंग्सची सवय लावली. तर काहींसाठी ते भारतातील सर्वात मोठ्या फायनान्शियल कॉन्ट्रोवर्सीचे चेहरा आहेत. पण कदाचित सत्य या दोन्ही गोष्टींच्या मध्ये कुठेतरी लपलेलं आहे. एक गोष्ट मात्र नक्की, विश्वासावर उभं राहिलेलं साम्राज्य जर ट्रान्सपरन्सी हरवलं तर कितीही मोठं असलं तरी कोसळू शकतं. आणि म्हणूनच सुब्रत रॉय आणि सहाराची स्टोरी आजही भारतातील सर्वात मिस्टिरियस बिझनेस स्टोरीजपैकी एक मानली जाते. हिरो, विजनरी की मास्टर माइंड, तुम्हाला काय वाटतंय? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.